नमस्कार. आज आपण एका खूप प्रसिद्ध पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. नेपोलियन हिल यांचं विचार करा आणि श्रीमंत व्हा, म्हणजे थिंक अँड ग्रो रिच. हे पुस्तक खरं तर फक्त पैसे कमवण्याबद्दल नाहीये, बरोबर? त्याहून बरंच काही आहे यात. एक यशस्वी मानसिकता कशी घडवायची यावर जास्त भर आहे. आणि पुस्तकाचा मूळ विचार काय आहे? तर जे मन विचार करू शकतं आणि ज्यावर विश्वास ठेवू शकतं ते मिळवू शकतं. भारी आहे ना? हिल यांनी काय केलं की हेनरी फोर्ड, थॉमस एडिसन अशा अनेक यशस्वी लोकांचा अभ्यास केला आणि त्यांच्यातून काही समान सूत्र म्हणजे पॅटर्न शोधले. आज आपण याच सूत्रांवर जरा खोलात जाऊन बोलूया. बघूया काय काय महत्त्वाचं सांगितलंय त्यांनी. चला तर मग. तर हिल यांच्या म्हणण्यानुसार यशाच्या प्रवासाची पहिली पायरी ती आहे एक तीव्र इच्छा. डिझायर ही अशी साधीसुधी इच्छा नाही बरं का, की मला हे हवंय. नाही, तर एखाद्या गोष्टीसाठीची प्रचंड ओढ. एक प्रकारचं काय म्हणू झपाटलेपणाच हवं. अगदी बरोबर. आणि ही इच्छा फक्त इच्छा राहू नये म्हणून म्हणजे ती प्रत्यक्षात यावी यासाठी हिल म्हणतात विश्वास, फेथ खूप महत्वाचा आहे. पण हा विश्वास म्हणजे फक्त आशा नाहीये, ही एक सक्रिय श्रद्धा आहे जी तुम्हाला कामाला लावते. हिल तर म्हणतात की सकारात्मक स्वयंसूचना म्हणजे ऑटो सजेशन वापरून हा विश्वास वाढवता येतो. ऑटो सजेशन म्हणजे स्वतःला सतत सकारात्मक सूचना देणं. हो, आपल्या ध्येयाबद्दल सतत चांगले विचार, पॉझिटिव्ह भावना त्या आपल्या सुप्त मनापर्यंत पोहोचवणं म्हणजे सबकॉन्शियस माइंडपर्यंत. आणि मग काय होतं की आपलं सुप्त मन त्या दिशेने काम करायला लागतं, आपल्याला मदत करतं. अच्छा, म्हणजे विश्वास हा असा आपोआप येत नाही, तो तयार करावा लागतो सक्रियपणे. इंटरेस्टिंग. पण फक्त इच्छा आणि विश्वास हे पुरेसं आहे का? हिल अजून काय सांगतात? नाही, ते पुरेसं नाही. हिल पुढे स्पष्ट करतात की यानंतर गरज आहे कल्पनाशक्तीची, इमॅजिनेशन, आणि मग एक सुसंघटित योजना म्हणजे ऑर्गनाइज प्लॅनिंग. कल्पनाशक्ती म्हणजे काय? तर आपल्या मनाची प्रयोगशाळा, एक वर्कशॉप जिथे आपण आपल्या इच्छांना मूर्तरूप कसं द्यायचं याच्या योजना बनवतो. योजना, प्लॅनिंग. हो, आणि योजनेबद्दल एक महत्वाची गोष्ट हिल सांगतात. समजा पहिली योजना फसली तर खचून जायचं नाही, हां. धीर ठेवून दुसरी योजना बनवायची. योजना बदलायची पण ध्येय नाही बदलायचं. बरोबर, म्हणजे लवचिकता हवी. पण मग या योजना प्रत्यक्षात आणायला आणखी काहीतरी लागत असेल ना? नक्कीच. इथे येतात दोन महत्वाचे गुण: निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन मेकिंग आणि चिकाटी, पर्सिस्टन्स. यशस्वी लोक पटकन निर्णय घेतात असं हिल म्हणतात आणि मग ते त्या निर्णयावर ठाम राहतात, उगाच लोकांचा ऐकून गोंधळत नाहीत. आणि चिकाटी, पर्सिस्टन्स. हो, चिकाटी तर खूपच महत्वाची. कारण काय होतं, अनेक लोक अपयश आलं की लगेच हार मानतात, अगदी ध्येयाच्या जवळ आलेले असताना सुद्धा. पण जे चिकाटी ठेवतात तेच शेवटी यशस्वी होतात. आणि याचबरोबर हिल अजून एका गोष्टीवर भर देतात: मास्टर माइंड ग्रुप. मास्टरमाइंड ग्रुप हा काय प्रकार आहे? म्हणजे फक्त मित्रांचा ग्रुप? नाही, त्याहून थोडं वेगळं. हा अशा लोकांचा ग्रुप असतो ज्यांचं ध्येय साधारणपणे सारखं असतं आणि ते एकमेकांना मदत करतात, प्रोत्साहन देतात, प्रामाणिक मतं देतात. यातून काय होतं की सगळ्यांचं ज्ञान, अनुभव एकत्र येतो आणि एक मोठी शक्ती तयार होते. सिनर्जी म्हणतात ना तसं. अच्छा, म्हणजे 1+1 इज ग्रेटर दॅन 2 असं काहीतरी. अगदी तसंच. जणू काही एक तिसरं मन तयार होतं जे तुम्हाला मदत करतं. ओके. आणि ज्ञानाबद्दल काय म्हणतात हिल? कुठल्या प्रकारचं ज्ञान महत्वाचं आहे? इथे हिल विशेष ज्ञानावर, स्पेशलाइज्ड नॉलेजवर जोर देतात, जनरल नॉलेज नाही. म्हणजे तुमच्या ध्येयाशी संबंधित जे काही क्षेत्र आहे त्यातलं सखोल ज्ञान मिळवा आणि ते ज्ञान तुमच्या योजनेत वापरा. हे ज्ञान कुठूनही मिळू शकतं, अनुभव, ट्रेनिंग किंवा मास्टरमाइंड ग्रुपमधून सुद्धा. कळलं. म्हणजे हे सगळे घटक, तीव्र इच्छा, विश्वास, कल्पना, योजना, निर्णय, चिकाटी, मास्टरमाइंड ग्रुप, विशेष ज्ञान, हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. अगदी. आणि हे सगळं शेवटी परिणाम करतं आपल्या सुप्त मनावर, सबकॉन्शियस माइंडवर. आपण जसे विचार आपल्या मनात रुजवू तसेच परिणाम आपल्याला मिळतात असं हिलचं म्हणणं आहे. जर आपण सतत यशाचे सकारात्मक विचार केले तर तेच प्रत्यक्षात यायला मदत होते. आणि हे विचार फक्त स्वतःपुरते नसतात म्हणे. नाही, हिल म्हणतात आपले प्रबळ विचार इतरांपर्यंतही पोहोचतात आणि परिस्थितीवरही प्रभाव टाकतात.
थोडक्यात सांगायचं तर हिल यांच्या मते खरी संपत्ती किंवा यश हे फक्त पैशात नाहीये. ती एक मानसिक स्थिती आहे, एक स्टेट ऑफ माइंड आहे, जी स्पष्ट विचार, तीव्र इच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्यपूर्ण कृतीतून निर्माण होते. खूपच छान पद्धतीने तुम्ही हे सगळं एकत्र मांडलं.